रायगड हा महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक वारसा लाभलेला जिल्हा आहे। प्रसिद्ध रायगड किल्ला तसेच वेगवेगळे समुद्रकिनारे या जिल्ह्यामध्ये आहेत। रायगड जिल्ह्याचं मुख्यालय आहे अलिबाग येथे, परंतु अजूनपर्यंत येथे रेल्वे स्टेशन नाहीये। नमस्कार मित्रांनो, मराठी रेलटेलवरती सर्वांचं स्वागत आहे। रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असणारे अलिबाग हे कोकण रेल्वेच्या मुख्य लाईनला पेन येथे जोडण्याची योजना गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे, परंतु आता अलिबाग प्रवासी रेल्वेचं स्वप्न वास्तवात उतरणार असून या रेल्वे मार्गासंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल असे लोकप्रतिनिधीमार्फत कळत आहे। कोकण रेल्वेच्या प्रमुख रेल्वे मार्गाला जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण जोडण्याचा केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे, मात्र त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी अपेक्षित प्रयत्न यापूर्वी झाले नसल्याने ही योजना आजपर्यंत कागदावरच रखडलेली आहे। अलिबागपर्यंत प्रवासी रेल्वे पोहोचल्यास या संपूर्ण परिसराचा कायापालट होऊन प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल। त्याचबरोबर येथील पर्यटन व्यवसायास देखील मोठी चालना मिळू शकते। आपण स्क्रीनवरती पाहू शकता की कोकण रेल्वेवर असणारं पेन रेल्वे स्टेशन पासून अलिबागच्या जवळपास एक रेल्वे लाईन जाते, परंतु ही लाईन राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स थाळ ह्या प्रोजेक्टसाठी वापरल्या जाते, ज्यावरून फक्त काही मालगाड्या धावतात। इकडे एकही प्रवासी रेल्वे येत नाही आणि थाळ हे जे स्टेशन आहे ते अलिबाग शहरापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे। ह्या रेल्वे लाईनला जर अलिबागपर्यंत एक्सटेंड केलं तर जास्त खर्च लागणार नाही, किंवा अलिबागवरून ह्या सिंगल लाईनला जर आधेमध्ये कुठे कनेक्शन दिलं तर अलिबाग शहर सरळ उर्वरित भारतीय रेल्वे नेटवर्कवरती येईल व येथून सरळ मुंबई येथे इंटरसिटी एक्सप्रेस चालू होती। प्रवाशांना मुंबईला अपडाऊन करणं सोपं जाईल, परंतु यासाठी RCF कडून नो ऑब्जेक्शन लेटरचे सुद्धा रेल्वेला लागेल। जर ही रेल्वे जर सुरू झाली तर महाराष्ट्रातील कोणत्याही शहरातून आपल्याला सरळ अलिबाग गाठता येईल, त्यामुळे येथील पर्यटनास भरपूर चालना मिळेल। तर ह्या रेल्वे संदर्भात काही अजून महत्त्वपूर्ण अपडेट्स आले तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच कळवू। तर मित्रांनो, इथे थांबूया, भेटू एका अजून व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।